देह तुझ्या पायी ठेवणी झालो उतराई, आता माझ्या जीवा करणे करी ते देवा, किंवा करणे ते करी देवा, बहुता अपराधी मतिमंद हीन बुद्धी, आता माझ्या जीवा करणे ते करी देवा, तुका म्हणे नेने भावभक्तीची लक्षणे, आता माझ्या जीवा करणे ते करी देवा. प्राप्त प्रसंगी हरि कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला भंग अद्भुत तलावर जन्माला आलेले जड जीवाचा उद्धार करण्याकरिता चंदनाप्रमाणे आपल्या देह जिजवणारे वैरागाचे मृतिवंत पुतळे श्रीक्षेत्र देहू निवासी महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाच्या भक्तीच्या कलशस्थानी असणारे या मृत्यूलोकाच्या नियमाचे उल्लंघन करून सदेह वैकुंठ गमन करणारे प्रयाण काळी देव विमान पाठविले, कळीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले, मानव ते घेऊन निज धाम गेले, निळा म्हणे सकळ संत तोषविले. सदेह वैकुंठ गमन करणारे संत श्रेष्ठ संत सम्राट जगताचे जगद्गुरु तुकोबराय. जगद्गुरु तुकोबराय. मला वाटतं या तुकोबरायांचा हा अभंग जवळजवळ सर्वांच्या परिचयाचा आहे, पाठातील आहे असं गृहीत धरायला काही हरकत नाही. जेवढे जेवढे काही आत्ता बरोबर 7 वाजल्यापासून आहेत किंवा 7:15 वाजल्यापासून 7:30 वाजल्यापासून अगदी 7:45-8 वाजत आले तेव्हापासून इथं जेवढे बसलेले मंडळी आहेत या सभा मंडपामध्ये, या कीर्तन मंडपामध्ये, त्या सगळ्यांच्या पाठातील आहे असं गृहीत धरायला हरकत नाही. एवढंच काय, जेवढे जेवढे 8:30 नंतर येणारे त्यांच्या सुद्धा पाठातील आहे असं गृहीत धरायला हरकत नाही. सर्वांच्या परिचयाचा जरी अनपरिचित असला तरी सुद्धा फार गोड आणि जगद्गुरु तुकोबराय देवाबरोबर त्या ठिकाणी संभाषण करतात. कशा करता तर याचे यावत जीवाला जिथे जायचं आहे तो जाण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग सोपा संतांनी करून ठेवला. म्हणजे नेमकी कसा सोपा केला, अनुभव आले अंगा तिया जगा देतसे. तुम्हा मला जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी उपदेशही करतात आणि स्वतःचा अनुभवही या ठिकाणी प्रगट करतात. ज्या मार्गाने गेले तो मार्ग जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी सांगतात. परमार्थ म्हणजे नेमकी काय? परमार्थ करणं म्हणजे फक्त ज्ञानेश्वरी पाठ करणं, गाथा पाठ करणं, देवपूजा करणं, वारी करणं, देवतीर्थ यात्रा करणं म्हणजेच परमार्थ आहे का? परमार्थ ज्याच्यामध्ये आहे त्याचं ज्ञान होणं आणि ते झालेलं ज्ञान सुद्धा ज्ञान गिळोनी गावा गोविंदोगा ह्याचं नाव आहे भक्ती. आणि गोड असणारा अभंग या ठिकाणी 4 चरणाचा तुकोबरायांचा आहे. तुकोबराय देह देवाला समर्पित करतात. तुकोबराय देह देवाला देऊन टाकतात. काय गरज आहे तुकोबरायांना देवाला देह देण्याची? वास्तविक बघता आपल्याला जो हा देह दिला तो कोणी दिला? झोपले का तुम्ही सगळे? कोणी दिला? वा, इथल्या महिला मंडळ फार हुशार दिसतात बघा. बोला म्हणले की बोलायला सुरुवात केली. फार गोड आहे. जिथं बोलायची गरज आहे तिथं बोललं पण पाहिजे आणि फार सुंदर आहे. कोणी दिला देह? जन्म ज्यांनी दिला ते आईवडील आहे, पण देह कोणी दिला? देवाने दिला. देह देवाने दिलेला आहे. मग ज्याने आपल्याला हा देह दिला त्याचा त्याला परत करायची गरज काय? काय गरज आहे? कारण माझा भगवान परमात्मा जर कशाचा भुकेला असेल, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, तो वाट पाहतो. वाट पाहे उभा भेटीची आवडी. मग किती वेळाची भेटी भगवान परमात्माला पाहिजे? फक्त वारीपुरती का? नाही. कधीतरी दर्शनाला गेलो तेवढ्या पुरती का? नाही. त्याला वाटतं की हे सगळे माझ्या अंश आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन. हे सगळे परत मला त्या ठिकाणी मिळवावेत, माझ्यापर्यंत यावं असं त्याला वाटतंय. तो भुकेला आहे, तो अपेक्षा करतोय. आणि तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी जे या ठिकाणी आपण आलोय, तुकोबराय देह देवाला परत का देतात? याचं कारण आहे, छोटे छोटे लेकरं शाळेत जातात. शाळेतील त्यांना सगळ्यात मोठी सुट्टी कुठली भेटते हो? वर्षातली 2 सुट्ट्या भेटतात. त्यापैकी एक सर उन्हाळ्याची एक भेटते, परत दिवाळी सुट्टी पण भेटते. दिवाळीची उन्हाळ्याची सुट्टी मुलांना भेटली की त्यांना फार आनंद होतो, पण थोडंसं दुःख असतं. कारण शाळेतून शेवटच्या दिवशी सर काय देतो आपण? त्यामुळे सुट्टी भेटल्याचा आनंद एकीकडे आहे, पण एकीकडे घरचा अभ्यास दिलेला असतो. दिवाळी सुट्टीतला, उन्हाळ्या सुट्टीतला अभ्यास दिलेला असतो. त्यामुळे फार वाईट वाटतं त्यांना. पण चला, मोठा आनंद त्यांच्यासाठी सुट्टीचा असतो. हे उदाहरण सगळ्यांना जवळजवळ पटेल आणि फार सोपं आणि फार गोड आणि इतकं सुंदर आहे, मनाला भावणार आहे आणि त्याच्यातून काहीतरी घेण्यासारखं आहे. म्हणून अंतकरणाच्या पटलावर लिहून ठेवा. हे वाक्य फार गोड आहे. जसं त्या विद्यार्थ्यांना प्रत्येकाला त्या ठिकाणी आपल्याला सुट्टी मिळत होती, काही विद्यार्थ्यांना आताही मिळत असेल, अभ्यासक्रम दिला जातो, तर काही काही विद्यार्थी त्या सुट्टीमध्ये प्रामाणिकपणे ते विचार करतात, अभ्यास करायचा म्हणत बसण्यापेक्षा आपण पहिला अभ्यासच उरकून टाकू, म्हणजे सुट्टीला
मोकळे, मामाच्या घरी जायला मोकळे, इकडे तिकडे हिंडायला फिरायला मोकळे, असा काही विद्यार्थी विचार करतात. काही विद्यार्थी खेळून घेतात आणि खेळता खेळता फक्त चिंता करत राहतात. अभ्यास राहिला, अभ्यास राहिला, अभ्यास राहिला, अभ्यास राहिला. ते राहिला राहिला म्हणतात आणि ते राहूनच देतात आणि तसेच परत शाळेत जाऊन मार खातात. अशी काही विद्यार्थी आहे. पण काही विद्यार्थी ते चिंताही करत बसत नाही. आपल्याला सुट्टी मिळाली मग त्याच्यात घरी अभ्यास दिलेला आहे, तो अभ्यासक्रम केला पाहिजे अशी चिंता सुद्धा करत नाही आणि कसला विचारही करत नाही. असाही काही विद्यार्थ्यांचा वर्ग पाहायला भेटतो. तसं तुम्ही आम्ही सुद्धा विद्यार्थी आहोत. तुम्ही आम्ही जे अमृतलोकात आपण या ठिकाणी आलेलो आहोत ना, भगवान परमात्म्याने आपल्याला हा देह घेऊन या ठिकाणी या मृत्यूलोकात आपण आलोय, म्हणजे आपल्याला सुद्धा मिळालेली काय आहे? सुट्टी आहे. आपल्याला सुद्धा मिळालेली काय आहे? ही आपण या मृत्यूलोकात सुट्टीला आलोय. सुट्टीला मग काहींची उन्हाळ्याची सुट्टी असेल, काहींची दिवाळीची सुट्टी असेल, काहींची नाताळाची एखाद्या दिवसाची असेल, काहींची रविवारची, म्हणजेच थोडक्यात काहींचं 30 वर्षाची सुट्टी असेल, काहींची 50 असेल, काहींची 100 असेल, काही 100च्या पुढे त्या ठिकाणी जातात. वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी आपल्या कर्मानुसार प्रारब्धानुसार त्या ठिकाणी भोगण्याकरता आपण या ठिकाणी येत असतो. ही आपल्याला मिळालेली सुट्टी आहे. पण आपल्याला मिळालेल्या सुट्टीमध्ये काही जण पहिला अभ्यास करून घेतात. म्हणजे बालपणापासून ज्याच्याकरता आपल्याला देह दिला, हे ज्ञान भगवान परमात्म्याने ज्या देहामध्ये आपल्याला दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन जेणे तू जोडसी नारायण, नारायणाला जोडण्याकरता जे ज्ञान मनुष्य देहाला दिलेलं आहे. म्हणून आज कित्येक घरं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात की ज्यांच्याकडे फक्त शालेय ज्ञान नाही, फक्त पोट भरण्यापुरतं ज्ञान नाही, फक्त जीवन जगण्याकरता ज्ञान नाही, तर अध्यात्म ज्ञान सुद्धा दिल्या जातं. कारण आपल्याला मिळालेला हा जो अभ्यासक्रम आहे हा प्रामाणिकपणे आपण केला पाहिजे. म्हणून बाल्य अवस्थेपासून काही काही घरांमध्ये वारकरी परंपरा आपल्याला पाहायला भेटते आणि तो अभ्यासक्रमाची सुरुवात बालपणापासूनच काहींच्या घरामध्ये सुरुवात होते. म्हणजे घाईघाईने ते अभ्यास करायला सुरुवात करतात. खेळायचंच आहे, खेळायचंच आहे, आपल्या कर्मानुसार आपल्याला खेळावंच लागणार आहे. पण धर्म कार्य करणं सुद्धा फार गरजेचं आहे. धर्म परमधर्म त्या ठिकाणी आपल्याला ज्ञात व्हावा म्हणून काही मंडळी सुट्टीला आल्यानंतर त्या ठिकाणी अभ्यासक्रम सुरू करतात. काही काही मंडळी फक्त प्रपंच संसार करता करता वाटमाग करता करता देवदेव करायचा, वारीला जाऊ, कीर्तनाला जाऊ, ज्ञानेश्वरी पारायण करू, गाथा पारायण करू, भजन करू, कधी हरिपाठाला जाऊ, टाकू गळ्यात माळ, असं फक्त म्हणत राहतात पण काहीच करत नाही. म्हणजे हे दुसरा वर्ग झाला. आणि काही वर्ग तर आपल्याला देवाने देह दिलाय, आपल्यावर जगाच्या मालकाचे अनंत उपकार आहे, आपण त्याची भक्ती केली पाहिजे. कुणीतरी आपल्या आतुरतेने वाट पाहतोय, आपण त्याचे अंश आहोत याचा कुठलाही विचार करत नाही. फक्त जन्माला येतात आणि ते म्हणतात ना, जन्माला आला तुमच्या पाटे हो, जन्माला आला हेला आणि पाणी वाहून वाहून आला आणि गेला. कोण विचारतं असे किती आले किती गेले, वेरते पामर जीव किती. अहो संसार सागरामध्ये दुःख यातना त्या ठिकाणी आपण भोगत राहतो. सुखाची प्रचिती यावी, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती व्हावी, त्याने हा देह दिलेला आहे. सुट्टीला इथे आलो, मग प्रामाणिकपणे आपण त्या ठिकाणी हा अभ्यासक्रम जर नाही केला तर भीती वाटते. भीती, जास्त भीती कोणाला वाटते माहितीये? कोणाला भीती वाटते? गाडी बंगला पैसा संपत्ती सगळं मिळवलं, आता काहीच मिळवायचं शिल्लक राहिले नाही. पण एका गोष्टीची मात्र सगळ्यांना भीती. कशाची? वाह, बरं मरणाची भीती किती वाटती मावशी? किती वाटती? किती? खूप का मरणाची? खूप नाही, मरणाची भीती माणसाला मरणाची वाटते. काय सांग गोरडे भाऊ, काय काय माणसं असे भेटतात चालता चालता, ते म्हणतात ताई काय सांगावं, किती बिझी, एवढी कामं, आमच्यासारखा काम करणारा कोणी माणूसच नाही, एवढा व्यस्त आहे मी, एवढा व्यस्त आहे. तुम्हाला खरं सांगतो ताई, मरायला सुद्धा सवड. आता ज्यांना मरायला सवड नाही त्यांना काय अभ्यासक्रम सांगायचा सुट्टीतला? अहो या सुट्टीमध्ये जर आपला अभ्यासक्रम व्यवस्थित झाला तर भीती वाटणार नाही मरणाची. शाळेत भीती वाटत नाही जायला शिक्षकांची, कधी आपला अभ्यास पूर्ण असेल तर. त्याचप्रमाणे इथं आल्यानंतर सुद्धा अजिबात भीती वाटत नाही, आपला अभ्यासक्रम झाला पाहिजे. मग तो कसा करायचा आहे हा साधू संतांची अगणित उपकार आहे. अन्यथा भीती वाटेल. त्यांना भीती वाटलीच नाही कारण त्यांचा अभ्यासक्रम व्यवस्थित होता, त्यांचा वाट मार्ग त्या मार्गाने होता. म्हणून ते म्हणतात मरण माझे मरुणी गेले,
मज केले अमर, त्यांचं मरण मरून गेलं, त्यांना मरणाची भीती मरणाची अजिबात वाटत नव्हती. मग आपणही त्या भीतीमुक्त व्हावं, आपल्यालाही सुख आणि आनंद समाधान प्राप्त व्हावं, याच्याकरता त्यांनी जो आपल्याला हा देह दिला, याची देई घडे देवाचे भजन. आणि हे ज्ञान नाही कुठे, हे ज्ञान कुठेच नाहीये. मग कधीपासून केलं पाहिजे याचं गोड वर्णन या ठिकाणी, आणि कसं केलं पाहिजे, का केलं पाहिजे, याची उत्तरं त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून देतात.